तुम्ही कधी असा एक माणूस पाहिला आहे का, ज्याला फक्त जे सांगितलं जातं ना तेवढंच तो करतो. म्हणजे कंपनीमध्ये, ऑफिसमध्ये जर काम करत असाल तर तिथे एखादा माणूस असा असतो की ज्याला एक्सेलमध्ये जरी काही काम करायला सांगितलं ना तर जुना रिपोर्ट घेतो आणि त्याच्यामध्ये फक्त चेंजेस करतो, झाला रिपोर्ट. किंवा जर टॅलीमध्ये वगैरे एंट्री करायची असेल ना तर जुन्या एंट्रीज बघणार आणि जसं त्या तसं करायचं. म्हणजे स्वतःचं डोकं अजिबात वापरायचं नाही, जे आहे तेच करत राहायचं. अशाच प्रकारचं काम इंडेक्स फंडमध्ये होतं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंडेक्स फंड कशाप्रकारे काम करतो, ॲक्टिव्ह फंड म्हणजे कशाप्रकारे काम करतो आणि दोघांमध्ये काय फरक आहे आणि काय फायदा आहे, काय तोटा आहे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात अगोदर बऱ्याच लोकांना इंडेक्स फंड हा टाईपच माहिती नाही आहे. म्हणजे त्यांना इंडेक्स फंडबद्दल सांगितलं ना तर ते म्हणतात की हे काय नवीन सांगताय तुम्ही, आम्हाला हे नाही करायचं, आम्हाला स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप, फ्लेक्झी कॅप एवढंच माहिती आहे, इंडेक्स फंडबद्दल माहिती नाही. इंडेक्स फंडसुद्धा त्याच कॅटेगरीमधले आहेत. म्हणजे मिड कॅप इंडेक्स असतात, स्मॉल कॅप इंडेक्स असतात, लार्ज कॅप इंडेक्स असतात, निफ्टी 50 इंडेक्स असतात, निफ्टी 50 मोमेंटम इंडेक्स फंड असतात. तर हे वेगवेगळ्या टाईपचे इंडेक्स फंड आहेत. इंडेक्स फंड म्हणजे नक्की काय, तर ते फक्त इंडेक्सला कॉपी करतात. म्हणजे निफ्टी 100चा एक इंडेक्स असेल ज्याच्यामध्ये 100 कंपन्या आहेत. आता ह्या 100 कंपन्यांमध्येच फक्त तो इन्व्हेस्ट करणार. पण हे इन्व्हेस्ट करताना तो चेक करतो की ज्या कंपनीला वेटेज जास्त आहे ना त्याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट, ज्या कंपनीला वेटेज कमी त्याच्यामध्ये कमी इन्व्हेस्टमेंट, अशा प्रकारचं काम हा इंडेक्स फंड करत असतो. आता मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो की हा इंडेक्स फंड नक्की कशाप्रकारे काम करतो, जेणेकरून तुम्हाला समजेल की हे काय आहे आणि नंतर मी तुम्हाला त्याचे फायदे आणि तोटेसुद्धा समजवतो. तर चला स्क्रीन पाहूयात. आता स्क्रीनवरती मी तुम्हाला एक इंडेक्स फंडचं एक्झाम्पल सांगतो. यामध्ये मी कुठेही डायरेक्ट डेटा तुम्हाला दाखवत नाही, फॉर एक्झाम्पल आहे आणि तुम्ही त्याला फॉर एक्झाम्पल म्हणूनच कन्सिडर करा. निफ्टी 100चा आपण वेटेज घेतो आहे. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही पहा की HDFC बँक फर्स्ट आहे, ICICI बँक आहे, रिलायन्स इंडस्ट्री, इन्फोसिस, लार्सन अँड टर्बो, आणि त्यानुसार म्हणजे सेबी जे आहे ना प्रत्येक कंपनीला एक वेटेज देतं. त्या निफ्टी 100मध्ये त्याचं वेटेज किती आहे, तर जर इथे बघितलं तर HDFCचं वेटेज आहे 10%. त्यानंतर ICICI बँक वगैरे या सगळे ज्या कंपनीज आहेत त्यांचं प्रत्येकाचं वेटेज तिथे दिलेलं आहे. आणि बाकीच्या ज्या 90 कंपनीज आहेत, मी फक्त 10 कंपन्या इथे फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवते, आणि 90 ज्या कंपन्या आहेत त्यांचं वेटेज आहे जवळपास 48%. आता जर तुम्ही 1000 रुपयाचे SIP या इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्ट करताय तर 1000 रुपयामधले पहिले 10% इन्व्हेस्टमेंट म्हणजेच 10% इन्व्हेस्टमेंट 100 रुपये कुठे इन्व्हेस्ट होणार, HDFC बँकमध्ये. भले ती कंपनी कितीही चांगलं काम करत असो किंवा नसो, त्याचं काम काय आहे, कॉपी करणं. त्याला किती दिसत आहेत, 10% दिसत आहेत, तर तो 10% म्हणजे 100 रुपये त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणार, ICICIमध्ये, त्यानंतर रिलायन्समध्ये 80%. आता समजा इथे जर वेटेज कमी जास्त झालं, आता फॉर एक्झाम्पल इथे आपण बघूयात की इन्फोसिसचं वेटेज वाढून ते डायरेक्ट 15% झालं, तर याचा अर्थ 150 रुपये इन्व्हेस्टमेंट नेक्स्ट मंथमध्ये जी काही आहे ती इन्फोसिसमध्ये जाणार. म्हणजे तुमचे जे 1000 रुपयामधले 150 रुपये आहेत ना ते इन्फोसिसमध्ये जाणार, आणि बाकीचे जे लार्सन अँड टर्बोमधला हा 100मधनं बाहेरच पडला तर तिथे 0 इन्व्हेस्टमेंट होईल, कारण की तो लार्सन अँड टर्बो टॉप 100मध्ये नाही आहे. मग जर त्या फंडकडे ते जर शेअर्स असतील तर ते त्याला विकावे लागतील, कारण की तो इंडेक्सच्या बाहेर गेला म्हणजे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट ठेवून चालत नाही सेबीच्या रूलनुसार, त्यामुळे तो बाहेर पडणार. तर अशा प्रकारे इंडेक्स चालतो आणि इथे जे काही पर्सेंटेज आहे ना ते 100%च होतं, याच्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट होत नाही. आता हे झालं तुम्हाला मी इंडेक्स फंडबद्दल सांगितलं. आता आपण येऊयात ॲक्टिव्ह फंड्सबद्दल. याच्यामध्ये जो फंड मॅनेजर असतो ना त्याच्याकडे डिसिजन्स असतात की त्याला कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. त्याला जर वाटलं तरच तो त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करेल, नाही तर नाही करणार. त्याला असं वाटतं की HDFCमध्ये पुढे काही ग्रोथ दिसत नाही आहे, त्याला वाटत नाही आहे की काही खूप चांगले रिटर्न्स देऊ शकेल, तर त्याने 0% इन्व्हेस्टमेंट ठेवली तरी काही हरकत नाही, कारण की तो ॲक्टिव्ह फंड आहे. फंड मॅनेजर ॲक्टिव्हली ते रोटेट करत राहणार, इंडेक्सला अजिबात कॉपी करणार नाही. तो स्वतःचं ओन डिसिजन घेणार, त्याचा स्वतःचा स्टडी करणार, मार्केट स्टडी करणार, त्याचा बिझनेस स्टडी करणार आणि त्यानुसार त्याची इन्व्हेस्टमेंट करत राहणार. त्याला म्हटलं जातं ॲक्टिव्ह फंड्स. आता तुम्हाला इथे एक्झाम्पलमध्ये दिसत असेल की जिथे HDFC इंडेक्स फंडमध्ये HDFCमध्ये 10% आहे, तर इथे फक्त 100 रुपये इन्व्हेस्ट होत आहेत. पण ॲक्टिव्ह फंडमध्ये जर फंड मॅनेजरला असं वाटतं की खूप चांगला ग्रोथ आहे HDFCमध्ये, तर तो 13% इन्व्हेस्टमेंट करतो, म्हणजे 130 रुपये. जर त्याला असं वाटतं की ICICI बँकमध्ये
चांगला ग्रोथ आहे, इथे 6% यायला हवं, तर तो 6% इन्व्हेस्टमेंट इथे करू शकतो. जिथे ICICIमध्ये किती आहे 8%, इथे किती आहे 6%, एवढीच केली. इथे 3%. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये त्याला ग्रोथ दिसत नाही आहे. इंडेक्स फंडमध्ये ₹80 इन्व्हेस्ट होतात आहेत, पण ॲक्टिव्ह फंडमध्ये फक्त तो ₹30 इन्व्हेस्ट करू शकतो. तर हा डिफरन्स तुम्हाला समजला असेल की थोडक्यात काय की फंड मॅनेजरला स्वतःचं ओन डिसिजन असतं, तो स्वतःचं ओन डिसिजन घेऊ शकतो की त्याला कशामध्ये आणि कधी इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. त्याला कोणी कंपल्सरी सांगतच नाही की त्याने याच्यामध्येच इन्व्हेस्टमेंट करायचं. आणि त्याचबरोबर त्याच्याकडे आहे ना होरिझॉन असतो, म्हणजे त्याला सांगितलं जातं जर त्याने लार्ज कॅप कॅटेगरीमधला फंड निवडला असेल तर सेबीच्या रूलनुसार जवळपास 80% इन्व्हेस्टमेंट ही त्याला लार्ज कॅपमध्येच करावी लागते. मिड कॅप फंड असेल तर जवळपास 80% इन्व्हेस्टमेंट ही मिड कॅपमध्ये करावी लागतात. म्हणजे जर 20% जे उरतात आहेत ना, तो त्याच्यानंतर ठरवू शकतो कुठे इन्व्हेस्ट करायचे आहेत. म्हणजे जर मिड कॅप फंड आहे आणि त्याच्यातले उरलेले 20% त्याला स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल तर तो करू शकतो, नो प्रॉब्लेम, काहीच प्रॉब्लेम नाही. तो कशीही ती इन्व्हेस्टमेंट करू शकतो. मी मॅक्झिमम आणि मिनिमम हे गोष्टी तुम्हाला सांगतो आहे. याच्यामध्ये थोडंसं तुम्ही प्रत्येक फंडनुसार वेगवेगळं असू शकतं. तुम्ही ते जेव्हा कुठलाही फंड चूज कराल त्यावेळेस त्याचं पोर्टफोलिओ अलोकेशन तुम्ही नक्की चेक करा की कोणता फंड कोणत्या कॅटेगरीमध्ये किती % इन्व्हेस्टमेंट करतो, मिनिमम आणि मॅक्झिमम. जर इंडेक्स फंडचं बघितलं ना तर इंडेक्स फंडला तसा काही स्कोपच नसतो. इंडेक्स फंडला फक्त आणि फक्त कॉपी पेस्ट, तिथे फंड मॅनेजर असतो पण त्याचा रोल फक्त तुमच्याकडनं पैसे घ्यायचे आणि त्या बकेटमध्ये टाकत जायचे, जसं ठरलेलं असेल तसं. स्वतःचं अजिबात डोकं लावायचं नाही. भले असं वाटत असेल की ही कंपनी पुढे जाऊन प्रॉफिट मेकिंग होणार नाही आहे किंवा नाही जनरेट करणार आहे, तरीसुद्धा रूलनुसार त्याला त्याच्यामध्ये त्या बकेटमध्ये पैसे टाकावे लागतात. त्याला म्हटलं जातं इंडेक्स फंड. हा इंडेक्स फंड कोणासाठी चांगला आहे तर ज्यांच्याकडे अजिबात मार्केटशी रिलेटेड नॉलेज नाही आणि त्यांना फंड मॅनेजरवरती भरोसा नाही, त्या कंपनीजवरती भरोसा नाही, त्याला फक्त इंडेक्सला कॉपी करून आपली इन्व्हेस्टमेंट चालली तरीच हरकत नाही, अशा लोकांसाठी इंडेक्स फंड आहे. म्हणजे ज्यांना अजिबात काही स्वतःचं डोकं लावायचं नाही आहे, फक्त इंडेक्सला कॉपी करण्यासाठी ठेवायचं आहे, तर अशा प्रकारचे इंडेक्स फंड ते घेऊ शकतात. म्हणजे लोकांना बऱ्याच वाटतं ना की जो फंड मॅनेजर आहे त्याच्याकडे काय नॉलेज असणार आहे, तो काय वेगळं करून दाखवणार आहे. तर मला तसं नको आहे. त्या फंड मॅनेजरवरती माझा काही विश्वास नाही, कारण की फंड मॅनेजर दर 2 वर्षाने, 4 वर्षाने, 5 वर्षाने चेंज होत राहतात. आणि आपली जर इन्व्हेस्टमेंट लाँग टर्म असेल 20 वर्ष 25 वर्षासाठी, तर बऱ्याच लोकांना असं वाटू शकतं की फंड मॅनेजर चेंज झाला तर मे बी त्या फंडचा परफॉर्मन्स कमी होऊ शकतो, म्हणून अशी लोकं इंडेक्स फंडमध्ये जातात. आता येऊयात ॲक्टिव्ह फंडकडे. ॲक्टिव्ह फंडमध्ये कोण लोक इन्व्हेस्ट करतात की ज्यांना असं वाटतं की इंडेक्सपेक्षा थोडेसे जास्त रिटर्न्स मला मिळायला हवेत, ते लोक ॲक्टिव्ह फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्या फंड मॅनेजरला असं वाटतं आहे की या कंपनीमध्ये पुढे ग्रोथ आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करून ठेवली तर फ्युचरमध्ये काय होईल की इंडेक्स फंड थोडेसे कमी रिटर्न्स देईल, पण या फंडने जास्त रिटर्न जनरेट केले, कारण की ती एक कंपनी, पर्टिक्युलर कंपनी ज्याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट होती, त्याच्या शेअरच्या प्राईसमध्ये खूप चांगला उछाल आला आणि त्यामुळे त्या फंडला त्याचा फायदा झाला. हे होतं ॲक्टिव्ह फंडमध्ये. आणि ॲक्टिव्ह फंडमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फंड मॅनेजर स्वतःची स्टडी करतो, मार्केट स्टडी करतो, कुठल्या सेक्टरमध्ये पोटेन्शियल आहे त्या सेक्टरमध्येच इन्व्हेस्ट करतो. हा त्याच्याकडे राईट्स आहे. म्हणजे आता फ्युचरमध्ये असं वाटतं आहे की फार्मा कंपनीजमध्ये फ्युचर आहे, त्याच्यामध्ये खूप चांगले रिटर्न्स बनू शकतात. आता त्या कंपन्यांची शेअरची प्राईस खूप कमी आहे, आता तो इन्व्हेस्ट करेल आणि फ्युचरमध्ये जेव्हा ते वाढतील तेव्हा तो विकून टाकेल. हा राईट असतो ॲक्टिव्ह फंड मॅनेजरकडे, म्हणजेच फंड मॅनेजरकडे. पण इंडेक्स फंडमध्ये तसं अजिबात होत नाही. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही आहे ना एखादा फंड चे डॉक्युमेंट्स रीड करता त्यावेळेस त्या फंडच्या डॉक्युमेंट्समध्ये ना कॅटेगरी रिटर्न्स दिलेले असतात, म्हणजे त्याच कॅटेगरीमधल्या इतर फंड्सने किती रिटर्न्स दिलेत आणि त्याचबरोबर इंडेक्सचे रिटर्न्ससुद्धा दिलेले असतात, म्हणजे त्या पर्टिक्युलर कॅटेगरीमधल्या इंडेक्सने किती रिटर्न्स दिलेत. आणि जर जो फंड तुम्ही वाचताय किंवा जो फंड तुम्ही पाहताय त्या फंडने इंडेक्सला जर बीट केलं असेल तर याचा अर्थ त्याने इंडेक्सपेक्षाही जास्त रिटर्न्स दिलेले आहेत. आणि जर त्याने इंडेक्सपेक्षा कमी रिटर्न दिले असतील तर याचा अर्थ त्याने इंडेक्सला बीट केलं नाही, इंडेक्सने खूप चांगले रिटर्न्स दिले पण त्या फंडने चांगले रिटर्न्स दिलेले नाहीत, असा त्याचा अर्थ होतो. बऱ्याच लोकांना कळतच नाही की ते इंडेक्स लिहिलेले असतात, इंडेक्सचे रिटर्न्स लिहिलेले असतात, पण त्यांना समजतच नाहीत की त्याचा अर्थ नक्की काय असतो. तर हा त्याचा अर्थ असतो की इंडेक्सला जर बीट केलं तर याचा अर्थ तो फंड खूप चांगला परफॉर्म करतो आहे, त्या फंड मॅनेजर खूप चांगलं अलोकेशन केलेलं आहेत, म्हणून तर त्याने इंडेक्सपेक्षा जास्त रिटर्न दिलेले आहेत ना. आता हे माझं पर्सनल ओपिनियन आहे.
याच्यामध्ये मी तुम्हाला कुठेही सांगत नाही की तुम्ही इंडेक्समध्ये जा किंवा ॲक्टिव्ह फंड्समध्ये जा. हा एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे, तुम्ही त्याच्याकडे त्या दृष्टीने पहा. पण प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं असू शकतं. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये ॲक्टिव्ह फंड आणि इंडेक्स फंड यातला मी फरक तुम्हाला सांगितला. यामध्ये जर तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील किंवा तुमच्या काही क्वेरीज असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्की त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.